नमस्कार. ज्योतिष किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गोड लिंबाचं लोणचं. त्यासाठी लागणारं साहित्य आधी आपण पाहून घेऊया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला लिंबू. हे लिंबू मी स्वच्छ धुवून घेतले होते. त्याच्या बारीक फोडी करून 5-6 शिट्ट्या देऊन कुकरमध्ये वाफवून घेतले. अर्धी वाटी गूळ, लाल मिरची पावडर, मीठ आणि जिरे पावडर. आता आपण कृतीला सुरुवात करूया. आता त्यासाठी आपल्याला एक भांडं घ्यायचंय आणि या भांड्यात आपल्याला हे लिंबू घालून घ्यायचे, वाफवून घेतलेले. लिंबू वाफवल्यावर जे पाणी सुटलं होतं ते पण आपल्याला यात वापरायचंय, टाकून द्यायचं नाहीये ते. आता यात आपल्याला घालून घ्यायचंय अर्धी वाटी गूळ, त्यानंतर घालायचे जिरे पावडर 1 चमचा, त्यानंतर घालायचे चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा. आता आपल्याला हे सगळं छान एकत्र करून घ्यायचंय. आता हे सगळं साहित्य आपलं छान एकत्र करून झालंय. या लोणच्यात आपण नाही तेलाचा वापर केलाय, नाही साखरेचा केलाय, त्यामुळे हे लोणचं कोणीही खाऊ शकतं. आता हे लोणचं आपल्याला बरणीत 10 ते 15 दिवस असंच भरून ठेवायचंय, म्हणजे ते चांगलं मुरलं जाईल. आणि 4-4 दिवसाने हे हलवत राहायचंय. आता 15 दिवस झालेत आणि आपलं लोणचंही छान मुरलं गेलंय. अशा प्रकारे आता आपलं लिंबाचं गोड लोणचं खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.